ब्लर दिसतंय त्यांनी पटकन सेटिंग करून घ्या. किमान 480 तरी सेटिंग पाहिजे. ठीक आहे, किमान 480 तरी सेटिंग पाहिजे. चला मला सांगा, क्लिअर दिसतंय का सांगा पटकन आधी. क्लिअर दिसतंय का? सेटिंग करून घ्या, सेटिंग्स करून घ्या. उजव्या कोपऱ्यात जे 3 डॉट दिसत आहेत ना, त्याच्यावर जाऊन क्वालिटीमध्ये जा आणि क्वालिटीमध्ये ॲडव्हान्समध्ये जाऊन किमान 480 तरी करा. ठीक आहे, तर तुम्हाला क्लिअर दिसेल. चला क्लिअर दिसतंय का? ओके, चला स्टार्ट करूया आपण. चला पहिला प्रश्न बघा. आज आपण 2019ला जे प्रश्न आले होते गणितात ते चेक करणार आहोत. ठीक आहे, सो लेट्स गेट स्टार्टेड. क्वेश्चन नंबर 1, सिम्प्लिफिकेशन ऑफ द फॉलोइंग. आता हे तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे. 15 1/2 मायनस इन ब्रॅकेट 12/5 इंटू 5/8 प्लस 7 डिवायडेड बाय 1 3:4 ब्रॅकेट कंप्लीट इंटू 2. याचं सिम्प्लिफिकेशन कसं करणार? कोणी केलं आहे का? चला मी तुम्हाला सांगतो पटकन. हां, कसं सिम्प्लिफाय करायचं. बॉडमॉस रूल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर बॉडमॉस रूल वापरायचा. मी इथे लिहितो. हां क्लिअर. ओके, सेटिंग्स केली ना तर क्लिअर दिसणार तुम्हाला. 12/5 इंटू 5/8 प्लस अगेन 1 ब्रॅकेट 7/1 3/4 इंटू 2. ठीक आहे, आता काय करणार? बॉडमॉस रूल जसं आधी ब्रॅकेट सॉल्व करायचा. ठीक आहे, ब्रॅकेटमधला ब्रॅकेट आधी हा सॉल्व करावा लागेल, मग नंतर यांची ॲडिशन करावं लागेल. ठीक आहे, आपण काय करूया. आता हे जे दिसतंय ना, हा ब्रॅकेट सॉल्व मी बाजूला सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. तर हे बघा 7 अपॉन, आता याला कसं करणार? 4 1 4 4 आणि 3 7 7/4 होणार हा, बरोबर. मग 7 अपॉन 7/4 कसं करणार? 7 इंटू, हा जेव्हा भागाकाराचं रूपांतर गुणाकार करत असतो तेव्हा आपण अंशाचा छेद आणि छेदाचा अंश करायचा. ठीक आहे, मेक द डिनॉमिनेटर न्यूमरेटर अँड न्यूमरेटर बिकम डिनॉमिनेटर वाईल मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, मग 7 विल बी कट, व्हॉट रिमेन 4. ओके, म्हणजे हा जो आपण ब्रॅकेट सॉल्व केला त्याचं उत्तर काय आलं? 4. ते आपण इथं पुट करणार. ओके, नंतर हा 4 इथं झाल्यानंतर तुम्ही इथं यांचा नंतर आपण यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग यांचं मल्टिप्लिकेशन करताना काय होणार? दिस 5 विल गेट कॅन्सल. ओके, चलो मग आपण लिहूया 15/1/2 मायनस, आता काय उरलं फक्त 12/8 प्लस हा जो ब्रॅकेट सॉल्व केला त्याचं उत्तर काय आलं आपलं? 4. मग 4 इथं लिहिणार इंटू 2. ओके, मग आता काय करायचं? यांची परत आता हा ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल. ठीक आहे, हा ब्रॅकेट मी इकडे सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. 12/8 प्लस 4 असं आहे, बरोबर की नाही. मग आता कसं सॉल्व करणार? छेद सारखा करावा लागेल. ओके, डिनॉमिनेटर शुड बी द सेम. सो याला पण 8 करायचं असेल तर मल्टिप्लाय बोथ बाय 8. ओके, मग काय येणार? 12 प्लस 32 अपॉन 8. ओके, मग किती होणार? 12 प्लस 32 44 अपॉन 8. मग याचं सिम्प्लिफिकेशन करा, नाही तर राहू द्या, सिम्प्लिफिकेशन नाही करायचं कारण की पुढं मल्टिप्लाय बाय 2 आहे ना, म्हणून पुढं सिम्प्लिफिकेशन ऑटोमॅटिक होईल. मग 15, याला पण तुम्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे ना त्याला अपूर्णांकात कन्वर्ट करून घ्या. ओके, डेसिमल फॉर्ममध्ये. तर मग 15 दून 30 30/31/2 होणार याचं. ठीक आहे, मायनस याचं उत्तर काय आलं आपण इथं काढलं आहे 44/8 इंटू 2. ठीक आहे, हा इंटू 2 इथं जसंच आहे तसं.
मग हा काय करावं लागेल आता सबस्ट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन. मग आधी मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बे एक बे बेचोक 8, बरोबर की नाही. मग 44/4 किती आलं 10, बरोबर की नाही. मग 31/2 मायनस याने जर भाग दिला 11 येणार. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 1 जा 4 किती येणार 11. ओके. मग आता याचं सबस्ट्रॅक्शन कसं करणार. याचं 31/2 मायनस 11 कसं करणार. डिनॉमिनेटर शुड बी द सेम, म्हणून दोन्हींना काय करणार 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे डिनॉमिनेटर आपण सेम करून घेतला. ठीक आहे. मग 31 वजा 11 दूना 22, 31 मायनस 22 डिवायडेड बाय 2 किती आलं. 31 मधून 22 गेले किती उरले 9, 9/2. ठीक आहे. ओके. तो आन्सर विल बी द 9/2 हियर. आन्सर सी. ओके. चलो पुढं आता बघूया. द नंबर ऑफ नंबर्स विच आर मल्टिपल्स ऑफ बोथ 3 and 5 इन द फर्स्ट 100 नॅचरल नंबर्स इज. म्हणजे काय प्रश्न आहे. नंबर ऑफ नंबर्स विच आर मल्टिपल्स ऑफ बोथ 3 and 5 म्हणजे अशा संख्या ज्या 3 आणि 5च्या मल्टिपल आहेत, म्हणजे पटीत आहेत. कुठल्या फर्स्ट 100 नॅचरल नंबर्सपैकी. पहिल्या ज्या 100 नैसर्गिक संख्या आहेत म्हणजे 1 ते 100 मध्ये, त्याच्यातल्या तुम्हाला 3 आणि 5च्या पटीतल्या दोन्हींच्या संख्या तुम्हाला काढायच्या आहेत, की ज्या 3च्या पण पटीत असतील आणि 5च्या पण पटीत असतील. कोणती नंबर असेल असं सांगा बरं मला. बघा आपल्याला कोणत्या संख्या काढायच्या आहेत. दॅट शुड बी मल्टिपल ऑफ 3 and 5. म्हणजेच काय, ज्या 3च्या पण पटीत पाहिजे आणि 5च्या पण पटीत पाहिजे, बरोबर की नाही. मग याचा जर तुम्हाला LCM जर माहीत आहे तुम्हाला किती आहे 15, बरोबर की नाही. लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे यांचा जो आहे 3 आणि 5चा लिस्ट कॉमन सर्वात छोटा आणि कॉमन आहे दोघांचा मल्टिपल कोणता आहे 15 आहे, बरोबर की नाही. मग 15च्या पटीतल्या ज्या पण संख्या असतील 15, मग 15 दून 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाचा 75, बरोबर. 15 सक 90. आता 90 नंतर 105 येतो, बरोबर की नाही. मग तो 100च्या पुढे चालला जातो. सो दीज आर द मल्टिपल्स. ओके. दीज आर द मल्टिपल्स ऑफ 15, बट दीज आर ऑल्सो मल्टिपल्स ऑफ बोथ 3 and 5. ओके. मग किती नंबर आले 1 2 3 4 5 6. आन्सर इज द 6. ओके बरोबर. निर्मला बरोबर. कृष्णा बरोबर. हां ओके ओके. चलो तुमचे जे मित्र असतील त्यांना पण सांगा लाईव्ह यायला. आता विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट. 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. 0 इज ॲन ऑड नंबर, 0 इज ॲन इव्हन नंबर, 0 इज अ प्राईम नंबर अँड 0 इज नायदर ऑड अँड नॉर इव्हन नंबर. कोणतं उत्तर येईल सांगा बरं. 0 विषम संख्या आहे, 0 समसंख्या आहे, 0 मूळ संख्या आहे आणि 0 विषम पण नाही आणि सम पण नाही. कोणतं उत्तर येईल सांगा. ABCD. D. 0 इज नायदर ऑड नॉर इवन नंबर. अच्छा D म्हणतायत सगळेजण. ठीक आहे. ॲक्च्युली गाईडमध्ये सुद्धा D दिलेलं आहे उत्तर, पण मी जेव्हा बाकी ठिकाणी अजून सर्च केलं ना तर 0ला ना त्यांनी इवन नंबर म्हटलेले आहे. 0 इज अ इवन नंबर. बरेचसे जण Dच म्हणतायत की विषम पण नाही आणि सम पण नाही. पण जर मी याच्यात नेटवर जाऊन जास्त सर्च केलं ना तर तुम्हाला समजेल की काय आहे. 0 इज अ इवन नंबर. 0 इज अ इवन नंबर. का इवन नंबर आहे बघा. इवन नंबर कोणाला म्हणतो. दॅट शुड बी डिव्हिजिबल बाय 2. डिव्हिजिबल बाय 2 ही कंडिशन. आणि दुसरी कंडिशन काय असते. म्हणजे 0 बाय जर 2 केलं तर काय येतं 0. ठीक आहे. कसं आपण तुमचा जर असा गुणाकार केला आपण 0 × 2 तर 0च येणार, बरोबर की नाही.
तर बऱ्याच नेटवर मी सर्च केलं ना, आता 0ला इवन नंबर म्हटलं, पण गाईडमध्ये तर डी दिलेलं उत्तर, म्हणजे तो विषम पण नाही सम पण नाही. पण जनरली आपण काय करतो, 0, 2, 4, 6, 8 ज्याच्या शेवटी असतो त्याला इवन नंबर पकडतो, बरोबर की नाही. तर इवन 0 इज अन इवन नंबर. कन्फ्युजिंग प्रश्न आहे हा, बरं अजून पण वाद आहे हां. तरी मी तुम्हाला अजून नेक्स्ट लेक्चरमध्ये क्लिअर करून सांगेल, ठीक आहे. पण तरी सध्या तरी मी 2-4 बघितले ना नेटला सर्च करून, तर 0 इवनच म्हणते. मला पण थोडं कन्फ्युजन झालं होतं इवन, पण सध्या तरी आपण 0 इवन म्हणूया, ठीक आहे. पुढं 44. इफ अ मॅन ट्रॅव्हल्स ॲट अ स्पीड ऑफ 30 km/h ही रिचेस हिज डेस्टिनेशन 10 minutes लेट, अँड इफ ही ट्रॅव्हल्स ॲट अ स्पीड ऑफ 42 km/h ही रिचेस हिज डेस्टिनेशन 10 minutes अर्ली. द डिस्टन्स ट्रॅव्हल इज वॉट. म्हणजे आता हा एक माणूस आहे, तो 30 km/h चालला आहे, तर तो 10 मिनिट लेट पोचतो, बरोबर. आणि जर तो 42 km/h म्हणजे स्पीड जर त्याने वाढवला, तर तो डेस्टिनेशनला त्याच्या म्हणजे जो डेस्टिनेशन म्हणजे जिथं जायचं आहे तिथं 10 मिनिट अर्ली लवकर पोचतो आहे. मग त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते आपल्याला फाइंड करायचं. मराठी मीडियम मुलांनी हे वाचून घ्या. कसं कॅल्क्युलेट करणार. कोणी काढलंय का उत्तरे. आपण येणार 2019ची प्रश्नपत्रिका आहे. चला मी तुम्हाला उत्तर काढून दाखवतो. निर्मला बी 35 किलोमीटर. कृष्णा डी म्हणतोय. ओके चलो लेट्स सी हु इज द राईट. आता बघा, समजा आता हा माणूस आहे, बरोबर. तो इथून निघाला आणि इथपर्यंत त्याला जायचं होतं, ठीक आहे. तर त्याने कितीच्या स्पीडने गेला तो 30 km/h, ठीक आहे. तर तो समजा त्याला 10 वाजता पोचायचं होतं, पण तो उशिरा पोचतो इथं 10 मिनिट लेट. म्हणजे तो किती वाजता पोचला, 10:10 पोचला, ठीक आहे. आणि जर त्याने स्पीड वाढवला 42 km/h तो गेला, तर तो 10 मिनटं लवकर पोचतो, म्हणजे तो 9:50 पोचेल, बरोबर की नाही. मग या दोघांतला जो डिफरन्स आहे, टाईमचा डिफरन्स, म्हणजे आधीच्या स्पीड आणि नंतरच्या स्पीडने गेला, तर डिफरन्स कितीच आहे मला सांगा. 9:50 आणि 10:10. तुम्ही जर बघितलं किती मिनटाचा फरक आहे, 20 मिनटाचा फरक आहे, बरोबर की नाही. आणि हावरमध्ये सांगायला गेलं तर किती तासाचा फरक आहे, तर तुम्हाला 20ला काय करावं लागेल, 60ने डिवाईड करावं लागेल. म्हणजे एवढ्या हावरने तो फरक आहे तो. म्हणजेच काय, 20/6 म्हणजे 0 विल गेट कॅन्सल, 2/6 आवर. ओके. किंवा तुम्ही अजून याला सिम्प्लिफाय करू शकतात. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 1/3 आवर. किंवा राहू द्या 2/6 राहू द्या तुम्हाला समजण्यासाठी, 2/6, ठीक आहे. जास्त नका. म्हणजे हा फरक आहे. हा काय आहे, त्या डिस्टन्स जो दोघं स्पीडमधले ज्या नंतरचा तो आहे टाईम डिफरन्स. काय हा टाईम डिफरन्स, ठीक आहे. आता दुसऱ्या बाजूने विचार करूया आपण. कसा, हा स्पीड आहे आणि हे डिस्टन्स आहे, ठीक आहे. आणि आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स काढायचं आहे. समजा आपण डिस्टन्स पकडलं एस. डिस्टन्स किती पकडूया, एक्स किलोमीटर. किती, एक्स किलोमीटर. तर मग मला सांगा टाईम किती होणार. हे बघा, एक्स किलोमीटर झाला डिस्टन्स आणि स्पीड पण दिला आहे त्यांनी. स्पीड किती आहे, 30, ठीक आहे. तर मग डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड टाईम होतं की नाही. समजा टाईम 1 म्हणजे हा टाईम 1 पकडू आणि हा टाईम 2 पकडू, ठीक आहे. तर टाईम 1 किती होणार मला सांगा, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड, बरोबर की नाही. डिस्टन्स किती आहे, एक्स किलोमीटर डिवायडेड बाय स्पीड. हा झाला त्याचा टाईम, म्हणजे एवढा टाईम त्याला लागला 30 किलोमीटरच्या हिशोबाने. पण दुसरा टाईम बघू आपण T2. तर जो 42 किलोमीटरच्या याने गेला, तर काय डिस्टन्स तेच राहणार, डिवायडेड बाय 42. डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल टू टाईम, बरोबर की नाही. मग डिस्टन्स एक्स किलोमीटर आहे. हां, म्हणजे जर तो 30 किलोमीटरने गेला तर एवढा टाईम लागेल, आणि तो 42 किलोमीटरने गेला तर एवढा टाईम लागेल, बरोबर की नाही. पण आपण याच्यात लोकांचा जो फरक आहे तो ऑलरेडी आपण इथं काढला आहे. किती,
2/6 आवर, बरोबर की नाही. हा जो आधीचा स्पीड आहे तो जास्त लागतोय आणि नंतरचा स्पीड आहे तो कमी लागतोय, यांच्या दोघातला फरक आपण काढला आहे की नाही, 20 मिनिट म्हणजे 2/6 आवर. मग काय करणार, x/30 - x/42 इज इक्वल टू वॉट, 2/6. कसं आलं हे समजलं का नाही. कारण की हा दोघातला जो टाईम आहे हा पहिला टाईम लागतो, हा दुसऱ्या वेळ. मग पहिला टाईममधून दुसरा टाईम जर मायनस केला यांचा फरक आहे तो 2/6 आवर म्हणजेच 20 मिनिट. ठीक आहे. मग आता हे इक्वेशन कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला एक्स कळेल, एक्स म्हणजेच डिस्टन्स कळेल. ओके. मग काय करायचं आता, 30 आणि 42 सम नंबर आहेत की नाही, यांचा कॉमन मल्टिपल आपण 6 जर घेतला, 6 6च्या पाड्यात दोन्ही संख्या येतात, कॉमन काढून टाकूया. ठीक आहे. मग आपण काय कॉमन काढणार याच्यातून, 6 कॉमन काढू. 6×5 = 30 आणि 6×7 = 42, बरोबर की नाही. मग 6 कॉमन काढला म्हणजे काय, डिनॉमिनेटरला आहे म्हणजे 1/6 कॉमन काढावं लागेल. ठीक आहे. वरती एक्स याच्यामध्ये पण एक कॉमन निघेल, 1 आणि इथं 6 कॉमन निघेल. ठीक आहे. मग वरती उरणार काय फक्त 6×5 = 30, बरोबर की नाही. आणि आतमध्ये काय होणार, x sin7 = 42. म्हणजे जर याला जर आपण गुणलं या तर वरचा ब्रॅकेट येतो, बरोबर आहे बघा, 6×5 = 30 sin7 = 42, बरोबर की नाही. हा कॉमन काढला, बरोबर 2/6. ओके. आता काय करणार, हा 1/6 याचा ॲक्च्युली हा 6 कॅन्सल होणार, बरोबर की नाही. हा 6 याला ॲक्च्युली हा डिनॉमिनेटरला आहे ना, इकडे गेल्यावर तो न्यूमरेटरला जाणार. ठीक आहे. म्हणजे इकडं येणार तो, मग 6 गेट कॅन्सल, फक्त 2 उरला. मग x/5 - x/7 = 2, बरोबर. आता काय करणार, याचा कसा करावा लागेल, 5 आणि 7चा आपल्याला घात सारखा करावा लागेल. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतात, छोटं असेल. 7x - 5x / 35. ठीक आहे. मग = 2. मग हा 35 इकडे गेल्यावर याला गुणेल, 7 - 5x 2x. ठीक आहे. 7 - 5 2x = 2 × 35 70, बरोबर. 35 × 2 = 70. मग x = वॉट, 70/2 म्हणजे x = वॉट, 70चे निम्मे म्हणजे 35. ठीक आहे. हां आलो x किलोमीटर, आपलं x किती आलं, 35 किलोमीटर अंतर आलं. म्हणजे हे जे आहे ना डिस्टन्स किती आलं, 35. कुठे आहे 35, आन्सर बी. ओके. हां, मग ज्यांनी बी दिलं होतं ते उत्तर बरोबर आहे. 2 मिनटं फक्त, मी पुढचा प्रश्न देतो आणि लगेच येतो. 1 मिनटं. हां 35 बरोबर आहे. हा प्रश्न वाचा तुम्ही आणि सोडवा आणि मला उत्तर सांगा, तोपर्यंत मी आलो 2 मिनटं. पॅसेंजर ट्रेन रनिंग ॲट द स्पीड, हा प्रश्न वाचा. हे बघा मी तुम्हाला समजून जातो. पॅसेंजर ट्रेन रनिंग ॲट द स्पीड ऑफ 80 किलोमीटर लिव्ज अ रेल्वे स्टेशन 6 hours आफ्टर अ गुड्स ट्रेन लिव्ज अँड ओव्हरटेक्स 18 4 म्हणजे एक पॅसेंजर ट्रेन आहे ती 80 किलोमीटरच्या स्पीडने चालली आहे, बरोबर, पर आवरने. आणि ती रेल्वे स्टेशन 6 तासांनी सोडते. कधी, जर मालवाहू गाडी निघाल्यानंतर, आणि त्या मालवाहू गाडीला ती 4 तासात ओव्हरटेक करते. मग सांगा स्पीड ऑफ द मालवाहू गुड्स ट्रेन म्हणजे मालवाहू गाडीचा स्पीड किती, हा तुम्हाला काढायचा. चला सांगा मला उत्तर, तोपर्यंत सांगून ठेवा. ओके चलो, प्रश्न समजला असेल तुम्हाला. समजा एक गाडी आहे, ठीक आहे, ही मालवाहू गाडी इथून इथपर्यंत गेली, ठीक आहे, आणि दुसरी जी पॅसेंजर ट्रेन आहे ती पण इथून इथपर्यंत गेली. ठीक आहे. हे डिस्टन्स आहे समजा आपण, बरोबर की नाही. 35 32 कोणता, अच्छा हे उत्तर म्हणताय तुम्ही. 45 नंबर प्रश्न चालू आहे. आता बघा ही गुड्स ट्रेन आहे, ही कोणती ट्रेन आहे, गुड्स ट्रेन, आणि ही पॅसेंजर आहे. गुड्स ट्रेन इथून निघाली, इथपर्यंत आली, ठीक आहे. पण ही जेव्हा इथपर्यंत, समजा इथपर्यंत आली असेल, म्हणजे 6 तासांनी ही पॅसेंजर ही सुटल्यानंतर, मालवाहू गाडी सुटल्यानंतर 6 तासांनी ही सुटते. समजा ही 6 तासानंतर इथं पोचली, ठीक आहे, इथून इथपर्यंत पोचायला हिला 6 तास लागले, तेव्हा ही पॅसेंजर ट्रेन
इथून पोचली आणि एवढी सुसाट निघाली की 4 तासात तिला ओव्हरटेक करून गेली. किती? 4 तासात, 4 आवरमध्येच. मग समजा आता ही जेव्हा इथून निघाली असेल, बरोबर की नाही, 6 तासानंतर हिच्यापेक्षा आधीच्या गाडीपेक्षा 6 तासांनी लेट निघते. मग इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी ही पण थोडीशी पुढे गेली असेल इथपर्यंत, बरोबर की नाही, आणि मग इथं ते ओव्हरटेक झाले असणार, बरोबर की नाही. मग इथून इथपर्यंत पोचायला हिला किती वेळ लागला? जेवढी इथून ही पॅसेंजर एवढा डिस्टन्स 4 तासात करते तेवढंच हिला 4 तास लागतं तिथं एवढ्याशा डिस्टन्सला, कारण की हिचा स्पीड कमी आहे, बरोबर की नाही. आणि हिचा स्पीड किती दिला आहे त्यांनी? 80 किलोमीटरच्या हिशोबाने. किती? 80 किलोमीटर पर आवर हा स्पीड आहे आणि हा त्यांनी टाईम दिलेला आहे. ठीक आहे. हां, आता ही कंडिशन झाली. आपल्याला काय काढायचं आहे? पहिल्या गाडीचा स्पीड काढायचा आहे. ठीक आहे. मग कसं काढणार? आता स्पीड काढण्यासाठी आपल्याला काय लागतो? स्पीड इज इक्वल टू वॉट? डिस्टन्स अपॉन टाईम, बरोबर की नाही. आता डिस्टन्स माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती आहे. मग डिस्टन्स माहीत नाही तर स्पीड कसं काय काढणार? ठीक आहे. पण दुसऱ्या केसमध्ये बघा आपल्याला काय माहिती आहे? स्पीड माहिती आहे, टाईम माहिती आहे. मग स्पीड आणि टाईम माहिती असेल तर त्याच्यावरून आपण डिस्टन्स काढू शकतो, बरोबर की नाही. डिस्टन्स म्हणजे काय होणार? स्पीड इंटू टाईम. स्पीड इंटू टाईम, बरोबर की नाही. मग स्पीड इंटू टाईम करायचं असेल तर स्पीड किती आहे? 80 किलोमीटर आणि टाईम किती आहे? 4 तास, बरोबर की नाही. मग डिस्टन्स किती आलं? डिस्टन्स इज इक्वल टू 80 गुणिले 4, 8 चौक 32, 0, 320 किलोमीटर. किती आलं डिस्टन्स? 320 किलोमीटर. हे झालं डिस्टन्स. मग आपल्याला डिस्टन्स मिळालं आहे किती? 320, बरोबर की नाही. आणि टाईम, आता टाईम हा याचा 4 तास नाही पकडायचा, या गाडीचा स्पीड करायचा आहे ना. या गाडीला किती टाईम लागतो आहे? आधीचे 6 तास आणि इथून ये परत म्हणजे 6 4 10 तास लागतात. किती? 10 तास. मग 320 भागिले 10, 0 0 विल गेट कॅन्सल, 32. किती स्पीड आला? 32 किलोमीटर पर आवर. स्पीड किलोमीटर पर आवरमध्ये असतो ना. मग 32 किलोमीटर. ए ज्याचं उत्तर होतं त्यांना सगळ्यांचं बरोबर आहे. ठीक आहे. चला पुढं आता क्वेश्चन नंबर 46. What sum will amount to rupees 6,600 in 4 years at the 8% per annum simple interest? म्हणजे कोणत्या रकमेची 4 वर्षात 8% प्रतिवर्ष दराने रास 6,600 रुपये होत असेल. म्हणजे अमाऊंट 6,600 इथे दिली. आता काय काय दिलेलं आहे ते आपण चेक करूया. कोणी सोडवलं आहे का? बघा अमाऊंट किती दिली आहे? 6,600. ठीक आहे. 4 इयर्स म्हणजे टाईम पण दिला त्यांनी. टाईम इज इक्वल टू 4 इयर्स. ओके. 8% म्हणजे रेट पण दिला आहे. रेट इज इक्वल टू 8%. ठीक आहे. आपल्याला काय काढायचं असेल? कोणत्या रकमेची म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट काढायची, बरोबर की नाही. व्हॉट सम? सम म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट. वी हॅव टू कॅल्क्युलेट प्रिन्सिपल. ओके. हां, निर्मलाने काढलं आहे ऑलरेडीच. ठीक आहे. चला आपण कसं आलं उत्तर ते बघूया, ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी. तुम्हाला माहिती आहे की सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे? सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. ओके. म्हणजेच काय? पी म्हणजे इथं काय आहे? प्रिन्सिपल. रेट काय आहे? 8 आणि टाईम आहे 4 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आपल्याला प्रिन्सिपल काढायचं आहे याच्यात. ठीक आहे. मग अजून एक आहे सिम्पल. तुम्हाला माहिती आहे तर अमाऊंट इज इक्वल टू वॉट? अमाऊंटचा फॉर्म्युला काय? अमाऊंट म्हणजे काय? प्रिन्सिपल आणि त्याच्यातलं सिम्पल इंटरेस्ट, बरोबर की नाही. अमाऊंट म्हणजे काय? प्रिन्सिपल जेवढी असेल आणि त्याच्यात सिम्पल इंटरेस्ट मिळवतात आणि ती दोघांची रक्कम आपल्याला बँकेला परत करावी लागते. तिला अमाऊंट म्हणतो आपण, बरोबर की नाही. परंतु आपल्याला इथं अमाऊंट दिली आहे सिम्पल इंटरेस्ट. मग प्रिन्सिपल आपल्याला काढायचं आहे ना. तर प्रिन्सिपल म्हणजे काय होणार? प्रिन्सिपल इज इक्वल टू वॉट? या अमाऊंटमधून सिम्पल इंटरेस्ट मायनस होणार. ठीक आहे की नाही. अमाऊंटमधून सिम्पल इंटरेस्ट मायनस होणार. पण त्यांनी अमाऊंट दिली आपल्याला. सॉरी, अमाऊंट ऑलरेडी दिली ना. अमाऊंटच्या जागी आपण काय टाकू? अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. अमाऊंट किती दिली? 6,600. प्रिन्सिपल आपल्याला माहीत नाही. सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे.
सिम्पल इंटरेस्टला काय करू आपण, सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे वरती, बरोबर की नाही. मग सिम्पल इंटरेस्ट काय होणार इथं, हा पी इकडे आल्यावर मायनस होईल, 6,600 मायनस पी इज इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट, बरोबर की नाही. हा सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय, हा पी इकडे आल्यावर मायनस होणार 6,600मधून, म्हणजे ही जी अमाऊंट आहे, अमाऊंटमधून जर प्रिन्सिपल मायनस केला तर सिम्पल इंटरेस्ट होतो, हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर की नाही. मग आधीचं जे इक्वेशन आहे आपलं हे सिम्पल इंटरेस्ट, हा पण सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी आर टी आहे आणि हा पण सिम्पल इंटरेस्ट, दोघं इक्वल होतील, बरोबर. मग सिम्पल इंटरेस्ट काय होणार, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल, बरोबर. मग अमाऊंट ऑलरेडी दिली ते लिहूनच टाकू आपण, 6,600 वजा प्रिन्सिपल इज इक्वल टू, सिम्पल इंटरेस्टचा दुसरा फॉर्म्युला काय आहे, प्रिन्सिपल इंटू रेट किती आहे 8 इंटू टी म्हणजे 4/100, हे इक्वेशन तयार होणार. समजलं की नाही. हा म्हणजे हा पण सिम्पल इंटरेस्ट आहे आणि हा पण सिम्पल इंटरेस्ट आहे. सिम्पल इंटरेस्टचा हा फॉर्म्युला आहे PRT/100 आणि सिम्पल इंटरेस्टचं हे जे ॲडिशन म्हणजे काय, अमाऊंटमधून आपण प्रिन्सिपल मायनस केली तरी सिम्पल इंटरेस्टच होतो, म्हणून दोन्ही इक्वल आहेत, ठीक आहे. मग आता हे इक्वेशन सॉल्व केल्यावर आपल्याला पीची किंमत निघू शकते, बरोबर. 6,600 मायनस पी होतं आणि पी इंटू आर म्हणजे 4 रेट म्हणजे आणि टी 4 होता अपॉन 100 असं करत होतं ना. मग आता पुढं 6,600 मायनस पी 832 पी अपॉन 100, ठीक आहे. मग याला जर सिम्प्लिफाय केलं ना तर किती येत होतं, 8/25 येत होतं ना, 8 पी अपॉन 25 तर 6,600 पी, ठीक आहे. मग आपण काय करू आता, हा 25 आहे ना, या 25ला इकडं पाठवू म्हणजे याला तो गुणेल, म्हणजे 6,600 मायनस पी इंटू 25 होणार इज इक्वल टू इकडे फक्त 8 पी उरणार, ठीक आहे. मग 25 आणि 6,600 याचा गुणाकार करू, 25 इंटू 6,600 मायनस 25 इंटू पी 25 पी होणार इज इक्वल टू 8 पी, ठीक आहे. आता मायनस 25 पी येते, इकडे गेल्यावर तो प्लस 25 पी होणार आणि इकडे फक्त काय उरेल 25 इंटू 6,600. मग 8 पी आणि 8 पी अधिक 25 पी म्हणजे किती झाले ते 25 आणि 33 पी, बरोबर की नाही. आणि इकडे काय होणार 25 इंटू 6,600, बरोबर. मग हा 33 याला गुंतो आहे की नाही, इकडे आल्यावर तो काय करेल भागेल, हा 33 इकडे गुंतो इकडे आल्यावर भागेल. हां अच्छा इथं आला बरोबर, 33 1 33 33 2 66 म्हणजे हे 200 झाले. मग 200 गुणिले 25 किती देत, म्हणजे ती पी अमाऊंट निघेल 200 गुणिले 25, 25 जुनं 50 आणि त्याच्यावर 2 शून्य 5,000. आता आलं बरोबर, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आता. 5,045 ग्रॅम म्हणजे किती. $5,045 ग्रॅम म्हणजे किती. आता बघा 5,000 अधिक 45, 5,045ला आपण असं लिहू शकतो की नाही, 5,000 ग्रॅम आणि 45 ग्रॅम, बरोबर. मग 5,000 ग्रॅम म्हणजेच किती 5 किलोग्रॅम आणि 45 ग्रॅमवरचे, हां डी बरोबर बरोबर. म्हणजे 5 कुठे हां हे बघा 5 किलोग्रॅम 45 ग्रॅम, ठीक आहे. हे उत्तर येणार. चला पुढं. हाऊ मेनी रेक्टँग्युलर स्लॅब्स ऑफ 10 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर आर रिक्वायर्ड टू कवर द फ्लोर ऑफ हॉल ऑफ 12/10 मीटर. 47चं बी म्हणते, हां बरोबर 47चं बी बरोबर, हां बरोबर. डी कसं काय येणार, डी नाही येणार, बी उत्तर येणार. 5 किलोग्रॅम आणि 45 ग्रॅम, ठीक आहे. हां बरोबर. मयूर 5,000, हां आधीचं 5,000 उत्तर आलं होतं बरोबर. तर लेंदी कॅल्क्युलेशन झालं होतं जरा. आता बघा पुढचा बघा. हा रेक्टँग्युलर स्लॅब आहे, म्हणजे असा रेक्टँग्युलर स्लॅब आहे हा. त्याच्यामध्ये त्याचं माप काय त्यांनी 10/8, ठीक आहे. आणि रिक्वायर्ड टू कवर द फ्लोर ऑफ हॉल, म्हणजे हा स्लॅब आहे हा, म्हणजे एक फरची पकडा काय पकडा, ठीक आहे. आणि या फरशीमध्ये आपल्याला अजून हा एक हॉल आहे, असा हॉल आहे. तो किती मापाचा आहे 12/10 मीटरचा आहे, ठीक आहे. हा सेंटीमीटरमध्ये दिला आहे त्यांनी आणि हा मीटरमध्ये दिला आहे, ठीक आहे बरोबर.
मग हा या हॉलला असं जर स्लॅब असे किती स्लॅब लागतील हे बनवायला, असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मग याचा एरिया डिवायडेड बाय याचा एरिया केला ना तर उत्तर निघेल. ठीक आहे. मग हा जो रेक्टँग्युलर स्लॅब मोठा जो हॉल आहे त्याचा एरिया किती येईल, लेंथ इंटू ब्रेथ, बरोबर की नाही, लांबी गुणिले रुंदी. मग किती येणार, 12 मीटर इंटू 10 मीटर, बरोबर, डिवायडेड बाय हा छोटा एरिया आहे 10 सेंटीमीटर अपॉन 8 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आता हे मीटरमध्ये ते आपल्याला सेंटीमीटरमध्ये करून घ्यावं लागतील. म्हणजे काय, 12 मीटर म्हणजे काय 1200 सेंटीमीटर, आणि याला पण त्याच्यावर 2 शून्य ठेवून द्यायची, म्हणजे ते काय होणार, सेंटीमीटरमध्ये होणार. ठीक आहे. आणि खाली सेंटीमीटर आहे म्हणजे ते चेंज करायची गरज नाही. मग हे दोन्ही सेंटीमीटर कॅन्सल होतात, ते जाऊ द्या. मग आता हा 0 गेला, हा 0 गेला. ठीक आहे. परत आता याने दोघांना भाग देईल 4ने. ठीक आहे. 4 दूना 8, 4 त्रिक 12, इथं 2 शून्य उरले, 300. परत 300च्या निम्मे होऊ शकतात किंवा 100च्या निम्मे होऊ शकतात. इथं भागिले 2 आहे ना, किंवा 100 तसंच राहू द्या, गुणाकार करायला सोपा जातो. मग 300 भागिले 2 किती झाले, 150. बे एक बे, आणि याचं उत्तर काय आलं, 150. मग 150 गुणिले 10 किती झालं, 1500. असं 150वर 2 शून्य ठेवावे लागतील, 15,000. ठीक आहे. मग काय उत्तर आलं, 15,000 स्लॅब लागतील ते. हां, चला पुढचा प्रश्न. व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इन द नंबर. हा तर एकदम सोपा प्रश्न आहे, हक्काचा मार्काचा आहे. हा असे प्रश्न सुटायला नको. आता हा नंबर आहे 584356. त्याच्यात काय म्हटलं त्यांनी, प्लेस व्हॅल्यू म्हटली, बरोबर, कोणाची, 5ची. मग इथं 2 5 आहेत, याची पहिलं जो 5 आहे त्याची प्लेस व्हॅल्यू किती येणार, 1 2 3 4 5. पुढं 5 अंक आहेत ना, 5 शून्य ठेवा, 1 2 3 4 5. आणि याची 5वर 1च शून्य ठेवणार. यांचं काय म्हटलं त्यांनी, सम. मग सम केल्यावर त्यांची ॲडिशन होणार, म्हणजे 5 1 2 3, हा 5 आणि 0, हे उत्तर येणार. ठीक आहे. हां, मग कुठं आहे उत्तर, हे लास्ट आन्सर डी. ठीक आहे. आता 2 सॉलिड क्यूब्स ऑफ साइड 10 सेंटीमीटर इच आर जॉइंड एंड टू एंड. व्हॉट इज द वॉल्यूम ऑफ द रिझल्टिंग क्यूबॉइड. ठीक आहे. आता 2 हे दिलेत त्यांनी, टू सॉलिड क्यूब्स दिले आहेत समजा, 10 सेंटीमीटरचे आहेत ते साईडचे. हा क्यूब आहे समजा, आपण हा क्यूब आहे समजा. ठीक आहे. कितीचा आहे, 10 सेंटीमीटर. म्हणजे त्याची म्हणजे लांबी रुंदी सगळं, लांबी रुंदी आणि हाईट पण 10 असते. ठीक आहे. त्यांनी अजून काय सांगितलेलं आहे, जर आपण असाच एक क्यूब साईडला जोडला त्यांनी. ठीक आहे. समजा आपण याला असं वाढवला, आपण असं अंदाजे वाढवला. ठीक आहे. मग याची पण लांबी किती येणार, 10. ठीक आहे. मग काय म्हटलं त्यांनी, जर आपण क्यूबला क्यूब केला तर काय बनतो, तो क्यूबाईड बनतो. काय बनतो, क्यूबाईड. त्याला मराठीत म्हणतात इष्टिकाची ती. तर काय म्हटलं त्यांनी, व्हॉल्यूम ऑफ द क्यूबाईड. व्हॉल्यूम ऑफ द क्यूबाईड काय आहे, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, बरोबर. लेंथ किती झाली मला सांगा, टोटल 10 10 20 झाली, बरोबर की नाही, म्हणजे 20. ब्रीथ तेवढीच राहणार, ही तेवढीच राहणार, 10च राहणार, म्हणजे 10. आणि हाईट पण तेवढीच राहणार, 10, बरोबर की नाही. फक्त लेंथ वाढेल, कारण की तो आपण साईडला जोडला आहे म्हणून. मग या सगळ्यांचा गुणाकार केला, 20 × 10 × 10 किती होणार, 2वर 1 2 3 शून्य ठेवा, 2000. समजलं की नाही. मग उत्तर काय आलं, 2000 सेंटीमीटर क्यूब. त्याच्यानंतर 51वा प्रश्न बघा, 150% इज इक्वल टू वॉट. कसं येणार उत्तर, म्हणजे 150% म्हणजे किती असं त्यांनी विचारलं. 150 आणि टक्के म्हणजे आपण भागिले 100 करतो, बरोबर की नाही. मग हा 0 गेला, हा 0 गेला, 15 भागिले 10 म्हणजेच काय 1.5, बरोबर की नाही. उत्तर काय येणार 1.5. चला आता पटकन 52वा प्रश्न. मला जरा बाहेर जायचं आहे, पटकन तुम्हाला सांगतो. 52, क्वेश्चन नंबर 52. अजून 10 प्रश्न बाकी आहेत ना, 52 नाही, हां 60पर्यंत आहेत, म्हणजे अजून बापरे 8 प्रश्न आहेत. उद्या घ्यायचे का हे 8 प्रश्न, का आत्ताच घ्यायचे.
आत्ताच घ्यायचे का उद्या घ्यायचे पटकन सांगा, कारण की पाऊण तास झाला आहे जवळजवळ. ठीक आहे, जर मला वेळ मिळाला तर मी परत येतो, मला काम आहे जरा, परत लाईव्ह येतो वाटल्यास. ठीक आहे, पण इथंच आपण थांबूया. पुढचे जे प्रश्न आहेत 52चे ते एक तर दुपारी घेऊया, नाहीतर मी परत येतो थोड्या वेळात. ठीक आहे, आजच घेऊया, पण जरा मला काम आहे अर्जंट. मी परत येतो वाटल्यास, परत अर्ध्या तासात, नाही अर्ध्या तासात परत लाईव्ह येतो. ठीक आहे, अर्ध्या तासात परत लाईव्ह येतो, अर्ध्या तासात परत लाईव्ह येतो. हो हो, अर्ध्या तासात लाईव्ह येतो.